समजते की मंचावर यायचं आहे. त्यानंतर आपले विद्यार्थी परिणामी श्री विशाल देशमुख सर कृपया आपण व्यासपीठाच्या आधारावर उभारायचं आहे. या ठिकाणी तुम्ही सरांचं आदर्श शिक्षक पुरस्कार आणि गौरव त्यानंतर आपले विद्यार्थी श्री विशाल देशमुख सर मी आपणास विनंती करतो की आपण मंचावर येऊन पुरस्काराचा स्वीकार करावा. त्यानंतर जिल्हा खांद्यावरील श्रीमती शोभा मोगरे मॅडम आलेले आहेत. मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला थांबायचं आहे. श्रीमती मोगरे मॅडम श्रीमती शोभाताई मोगरे मॅडम आलेले आहेत. श्री व सौ मोगरे मॅडम कुटुंबाचे कोणी सदस्य असतील तर त्यांनी देखील समोर यायचं आहे. त्यानंतर रामदास नाईक गोकुळ जळगाव या शाळेचे शिक्षक चव्हाण सर आपण देखील व्यासपीठाच्या डाव्या बाजूला थांबायचं आहे. श्रीमती शोभाताई मोगरे मॅडम गौरव करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षक श्री विठ्ठल चव्हाण सर आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला थांबायचं आहे. रामदास नाईक गोकुळ जळगाव शाळेत श्री विठ्ठल चव्हाण सर आपल्या सगळ्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर श्रीमती पल्लवी मॅडम सोडून जिल्हा परिषद गावरवाडी आणि काम सोडून मॅडम या ठिकाणी आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला थांबायचं आहे. तत्पूर्वी श्री विठ्ठल चव्हाण या ठिकाणी त्यांचा गौरव स्वीकारतील. श्री विठ्ठल चव्हाण यांच्या ठिकाणी गौरव करण्यात येत आहे. त्यानंतर जिल्हा परिषद गावरवाडी शाळेतील शिक्षिका श्रीमती पल्लवीताई सोडकी मॅडम आपणास विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. यानंतर श्री व सौ वर्षाताई सहाय मॅडम आमच्या वतीने विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला थांबायचं आहे. आणि आमचे मित्र गणेश वाघ यांचा कान पकडून त्यांना तुम्ही थांबू शकता. श्री व सौ वर्षाताई सहाय मॅडम आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला थांबायचं आहे. जिल्हा परिषद आम्ही खुदर या शाळेतील शिक्षिका कृपया एक विनंती आहे सत्काराची शाल झाल्यानंतर फळाची वाट बघू नका. गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार होणार आहे. आपल्या अगदी शेवटच्या आपण चालू सर्वांचा ग्रुपमध्ये आपण फोटो देखील घ्यायचा आहे. त्यानंतर आमचे मित्र मराठी विषयाचा खंड असलेले आणि मिश्किल स्वभावाचे साखर कारखाना शाळेचे शिक्षक श्री ज्ञानेश्वर उपेदर सर. सैनिकामध्ये जसं पायदळ घोडदळ महत्वाचं असतं तसंच शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा शाळेमध्ये उमेदवार देखील तितकेच महत्वाचे असतात. जेवढं महत्व लढाईमध्ये पायदळाला आणि नाविक दलाला आहे आमच्या शाळेमध्ये सुद्धा उमेदवाराला तितकंच महत्व आहे. म्हणून मी उमेदवार यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. आणि नंतर मी पवार सरांना विनंती करतो की आपण माईक घ्यायचं. पवार सर मराठी विषयामध्ये खंड असलेले आदरणीय ज्ञानेंद्र सर यांच्या या ठिकाणी सन्मान होत आहे. मला असं वाटतं की आपण सगळे शांत बसलो. टाळ्या तर वाजवलं खरं या कार्यक्रमामध्ये मला तर टाळ्या वाजवल्याशिवाय असं कार्यक्रम झाल्यासारखं वाटत नाही. तर मनपूर्वक या ठिकाणी आदरणीय सरांचं आपण स्वागत करूया टाळ्याच्या गजरामध्ये. खूप चांगलं काम आणि खूप चांगले हुशार व्यक्तिमत्व या ठिकाणी सर्वांचा सन्मान आजच्या या शिक्षक आघाडीच्या कार्यक्रमामध्ये होत आहे.
जोरदार टाळ्या वाजवत समोरच्या शिक्षकांनाही त्यांचा सत्कार झाला सगळ्या खूप चांगलं. हा भाजप शिक्षक आघाडीचा कार्यक्रम आहे, तिथे त्याच्यामध्ये आवाज असलाच पाहिजे आणि त्या पैठणमध्ये म्हटलं तर जोरदारच आवाज असला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. यानंतर आमचे मित्र आदरणीय किरण गाडेकर सर यांचा या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करावा. किरण गाडेकर सर यांच्याबद्दल मी नक्कीच सांगेन की ऑलराऊंडर व्यक्तिमत्व काय असतं त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आदरणीय किरण गाडेकर सर. सूत्रसंचालन कसं करावं हे आपण या ठिकाणी बघताय. शाळेमध्ये जर त्यांचे विद्यार्थी जर पाहिले तर कुठल्या प्रशिक्षणाला येणार नाही, परंतु विद्यार्थी त्यांचे हुशार असतात तेही त्यांचं कार्यालय बघितलं. कलाकारांमध्ये स्वतः त्या ठिकाणी बासरी वादन करतात, गायक आहेत, वेगवेगळे कार्यक्रम आपल्या पैठण शहरामध्ये होतो. म्हणजे ऑलराऊंडर व्यक्तिमत्व या ठिकाणी अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण ज्याला बोलूया यांचा जोरदार टाळ्याने या ठिकाणी आपण सर्वांनी सन्मान करायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आदरणीय किरण गाडेकर सर बरोबर आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन की आपल्या कार्याचा गौरव या ठिकाणी भाजप शिक्षक आघाडीतर्फे या ठिकाणी होत आहे. यानंतर सूत्रसंचालन केलं की पुरस्कार मिळतो असं माझ्या नावाचा गौरव करून आपण जे उत्तर केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण विद्यार्थ्यांचा गौरव करणार आहोत. नवोदयच्या परीक्षेमध्ये जे गुणवंत ठरले चिरंजीव सारंग संतोष पवार, मी विनंती करतो की आपण समोर यायचं आहे आणि या गौरवाचा आपण स्वीकार करायचा आहे. सपत्नीक सहकुटुंब पवार सर आपण समोर यायचं आहे. ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये अगदी राज्यातून पहिली कामगिरी या विद्यार्थ्यांनी, त्यामुळे एका जोरदार टाळ्या या दोन्ही लेखनांना झाल्याच पाहिजे. सध्या कन्नड येथील जवाहर विद्यालयामध्ये विद्यार्थी शिकतोय आणि जवळपास 90% विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेचे आहेत. ही एक गरीब गोष्ट आहे. त्यानंतर स्वरा जालिंदर शिरसाट, मी विनंती करतो पालकांना की आपण समोर येऊन लेकराचं कौतुक आपण स्वीकारायचं. त्यानंतर कुमारी शुद्धा रोहन शिंदे आलेले आहेत का? शिंदे सर आले? रोहन शिंदे सर आहे ना? आपण समोर येऊन थांबायचं आहे. शुद्धा रोहन शिंदे त्यांच्या वतीने जे या ठिकाणी त्यांचा गौरव स्वीकारणार आहे. यानंतर आरवी सुभाष नवकर, मी विनंती करतो पालकांना की आपण समोर गौरव